श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो. ज्यांच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्यांनी दुर्लक्ष करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ अशी झाली मठाची स्थापना. मोरेदादांनी केली मठाची स्थापना. पुणे येथील सारसबागेशेजारी स्वामी समर्थांचा एक मठ आहे. त्याच्याशी संबंधित असलेले मोरेदादा सर्वांच्या परिचयाचे आहेत. यांचे नाव खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा असे असून त्यांचा जन्म नाशिक येथील दिंडोरी येथे झाला. त्यांना त्यांच्या मातोश्रींनी लहानाचे मोठे केले. शैक्षणिक व आध्यात्मिक प्रगती त्यांची फार लहानपणापासूनच झाली. वयाच्या 8व्या वर्षी कांची कामकोटीच्या शंकराचार्यांसमोर त्यांनी रामरक्षा म्हणून दाखवली. त्यांनी विष्णू सहस्रनाम, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादींचा अभ्यास केला. घरातील शेती ते सांभाळत होते. सन 1984 साली त्यांचा संबंध स्वामी समर्थांचे एक शिष्य पिठले महाराज यांच्याशी आला. यांचा अनुग्रह त्यांना मिळाला. मोरेदादांनी यानंतरचे सर्व आयुष्य स्वामींच्या कार्याचा प्रचार करण्यात घालविले. अनेक ठिकाणी हिंडून त्यांनी दुःखी पीडित लोकांना उपाय सांगून त्यांचे क्लेश दूर केले. अनेकांच्यावर संस्कार करून त्यांनी स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक विकासाची उभारणी केली. एका शुभ दिनी दिंडोरी येथे त्यांनी स्वामींच्या चरणी देह अर्पण केला. त्यांचे समाधीस्थळ येथे आहे. दिंडोरी येथे अनेक भक्तांना संकट व भयमुक्त झाल्याचा अनुभव आहे. मोरेदादा यांनी अनेकांना मार्गास लावले. अनेक अंधश्रद्धा दूर केल्या. दिंडोरी येथे फार मोठ्या प्रमाणात स्वामींचा मठ आध्यात्मिक केंद्र आहे. येथे निवास व भोजनाची व्यवस्थाही आहे. भाविकांसाठी अनेक सेवेचा लाभ. नैसर्गिक थाटात असलेले हे केंद्र असून सेवेकरी निवास येथे उपलब्ध आहे. येथे उपहारगृह आहे. तसेच कृषीधन पूजा भांडार या सेवेचा लाभ येथे घेऊ शकतो. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी केंद्रात भाविकांची गर्दी होते. त्यामुळे या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे असलेल्या रोपवाटिकेत अनेक रोपं आपल्याला मिळू शकतात. 6 प्रकारचे तुळशीचे रोपं येथे उपलब्ध आहेत असे सांगण्यात येते. दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रात होणाऱ्या अखंड नाम जप सप्ताहातील वीणावादन. वीणा हे प्रचंड सामर्थ्य असलेले वाद्य आहे. वीणा वादनामुळे देवर्षी नारद यांना विविध पदव्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना तिन्ही लोकात मान सन्मान मिळत होता व प्रवेश मोफत होता. त्यामुळेच या महत्त्वाच्या सेवेत सेवेकरी मागे राहणार नाही याची काळजी सद्गुरू मोरेदादांनी घेतली आहे. आणि सेवेकऱ्यातील संकोचरूपी शत्रू हद्दपार होऊन तो सेवेत रुजू व्हावा यासाठी प्रहरेची सेवा सप्ताहात घेतली जाते. तसेच वीणावादनामुळे अनेक वाईट शक्ती दूर पळविल्या जातात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय